वेलकम विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण स्कॉलरशिप आणि नवोदयच्या अनुषंगाने दशांश अपूर्णांक या पाठावरील उदाहरणे पाहत आहोत. यामध्ये उदाहरणं अतिशय सोपी असतात, परंतु आपल्याला काही ट्रिक्स माहिती पाहिजे असतात. चला तर आपण या ट्रिक्स समजून घेऊया. पहा इथं 0.304 गुणिले 20 भागिले 3.04 गुणिले 2 अशी एक्झाम्पल सोडवताना मित्रांनो खूप सोपी असतात, कारण त्यांनीच आपल्याला काही हिंट पुरवलेले असतात. आपल्याला फक्त त्या हिंट समजून घ्यायच्या आणि आपली ट्रिक वापरून ती एक्झाम्पल सोडवायची असतात. तर पहा, जेव्हा भाज्य आणि भाजक यांच्यात अशी दशांश चिन्हांची सरकासरक केली असेल, दॅट मीन्स दशांश चिन्ह मागं पुढं उजवीकडे डावीकडे करून दिलेलं असेल, अशा वेळेला आपण एकच ट्रिक वापरायची. सुरुवातीला भागाकार करताना त्यांच्या दशांश चिन्हाचा अजिबात विचार करायचा नाही. पहा इथं 304 दिसतंय, इथं पण आपल्याला 304 दिसतंय. 304 एक 304 या पद्धतीने भागाकार करून घ्या. त्यानंतर पुढचा पण भागाकार आपण करून घेऊया. बे एक बे, बे दहे 20. आता आपण विचार करणार आहोत, सरळ त्याचा काय भागाकार आला. 10 गुणिले 1 भागिले 1 गुणिले 1, दॅट मीन्स 10 हे उत्तर, 10 हा त्याचा भागाकार येतो. परंतु आता आपलं एक काम उरलं की आता आपल्याला भाज्य आणि भाजक यांच्यामध्ये दशांश चिन्हाच्या पुढे असलेले एकूण अंक किती. तर बघा, भाज्यामध्ये दशांश चिन्हाच्या पुढे 1 2 3 उजवीकडे दशांश चिन्हाच्या उजवीकडे 3 अंक होते आणि भाजकामध्ये दशांश चिन्हाच्या उजवीकडे 2 अंक होते. या अंकांमध्ये आता आपल्याला कितीचा फरक आहे हा फरक शोधून काढायचा आहे. तर पहा, हा फरक आहे 1 चा. आता जेवढ्याचा फरक असेल या इतक्यानुसार आपलं दशांश चिन्ह उजवीकडे किंवा डावीकडे सरकतं. तर दोन कंडिशन आहेत, मग दशांश चिन्ह उजवीकडे सरकवायचं की डावीकडे सरकवायचं. तर विचार करायचा फक्त एका बाजूने आपण लक्षात ठेवूया. जेव्हा भाजकाची दशांश स्थळे कमी असतील, मीन्स भाजकाची दशांश स्थळे 2 होती आणि भाज्याची दशांश स्थळे 3 होती. भाजकाची दशांश स्थळे जितक्याने कमी असतील, भाज्यापेक्षा दशांश स्थळे कमी असतील, तेव्हा तुमच्या भागाकारामध्ये दशांश चिन्ह डावीकडं सरकतं. कारण डावीकडे सरकतं. जर कधी कधी अशी पण कंडिशन येते, भाजकाची दशांश स्थळ जास्त आणि भाज्याची दशांश स्थळ कमी, अशा वेळेला तुमच्या आलेल्या भागाकारात दशांश चिन्ह उजवीकडे सरकतं. आता तुम्हाला वाटेल इथं दशांश चिन्ह नाही. दशांश चिन्ह नाही म्हणजे ते सर्वात उजवीकडच्या अंकाच्या उजवीकडे असतं. हे दशांश चिन्ह आता आपल्याला या भाज्य आणि भाजक यांच्या मधल्या एवढ्या संख्येनं डावीकडे जाईल. डावीकडेच का जाईल? कारण इथं भाज्याची दशांश स्थळे जास्त आहेत, भाजकाची कमी. सिंपल लक्षात ठेवा, भाजकाची दशांश स्थळे कमी असतील तर दशांश चिन्ह डावीकडे पळतं आणि भाजकाची दशांश स्थळे जास्त असतील तर आपलं दशांश चिन्ह उजवीकडे सरकतं. तर इथं आपलं दशांश चिन्ह डावीकडे जाणार आहे, कारण भाजकाची दशांश स्थळे कमी आहेत. म्हणून हे दशांश चिन्ह एका अंकाने डावीकडे सरकेल. दॅट मीन्स आता उत्तर आपल्याला मिळेल 1. अशा पद्धतीनं याची सर्व किंमत आहे 1. पहा, हे दुसरे एक्झाम्पल आता आपण पाहूयात. अशा दशांश अपूर्णांकाच्या वेगवेगळ्या क्रिया दिल्या, जसं की एकाच एक्झाम्पल मध्ये थोडक्यात दशांश अपूर्णांकाची ही पदावली आहे. पहा, इथं बेरीज करायची, इथं वजाबाकी करायची. हे सगळं करत असताना सर्वात अगोदर आपल्याला या कंस सोडून घ्यावे लागतील. कंसातल्या क्रिया अगोदर करायच्या. चला, अगोदर इथं सुद्धा आपण जसं इथं विचार करत होतो, सुरुवातीला आपण दशांश चिन्हांचा विचार करत नव्हतो, अगदी तसंच इथं पण ट्रिक वापरायची. बघा, 5 दोन्ही 10. आता विचार करायचा किती दशांश स्थळ होती. इथलं दशांश स्थळ 1 म्हणजेच दशांश चिन्हाच्या उजवीकडचे अंक 1. इथं दशांश चिन्हाच्या उजवीकडचे अंक 2. हे 2 आणि हे 1, हे 2 आणि हे 1 किती झाले? 3 अंकाने आपलं दशांश चिन्ह डावीकडं जाईल. बघा, 1 2 आपल्याला एक अंक कमी पडतोय म्हणून आपण 0 घेऊयात आणि मग दशांश द्या. दॅट मीन्स हे काय आलं या कंसाचं उत्तर? 0.010.
आता पुढे जाऊया, आपण हा कंस सोडूया प्लस, या कंसाचं उत्तर सोडूया. इथं पण आपण दशांश चिन्हाचा सुरुवातीला विचार करायचा नाही. 6 गुणिले 3 18. आता आपण दशांश चिन्हाची योग्य तिथं मांडणी करूया. मग बा, इथली दशांश स्थळ 2 आहेत आणि इथली इथं आपल्याला भागाकार आहे, आपण गुणाकार केला, भागाकार करूयात आपण. बघा 6 भागिले 3 म्हणजे भागाकार येतो 2. बघा 6 भागिले 3 त्याचा भागाकार येतो 2. आता आपलं काम एवढंच उरतंय की दशांश चिन्ह मांडायचं. मग आता इथं शिकवल्याप्रमाणे मी काय सांगितलं होतं, इथं पहा 0.6 छेद 0.03. तर पहा कुणाची दशांश स्थळ जास्त आहे, तिथं भाजकाची दशांश स्थळ जास्त आहेत. कितीने जास्त आहेत, इथं तर एकच दशांश स्थळ आहे, म्हणजे दशांशानंतरचा अंक 1 आहे, इथं दशांशानंतरचे अंक 2 आहेत, म्हणून फरक कितीचा पडला, 1चा. मात्र ट्रिक काय आहे, भाजकाची दशांश स्थळ जास्त असतील तेव्हा येणाऱ्या भागाकारामध्ये दशांश चिन्ह उजवीकडे सरकतं. म्हणजे काय, आता दशांश चिन्ह इथं आहे, त्याला उजवीकडे सरकवायचं एका अंकाने. त्याच्यासाठी आपल्याला याच्यावर एक 0 वाढवावा लागेल आणि मग इथलं दशांश चिन्ह इथं गेलं असं आपल्याला समजावं लागेल. थोडक्यात या संपूर्ण कंसाचं उत्तर किती आलं, 20 आलं. आता पुढे पाहूया, मायनस मायनस. पहा आता हा कंस आपण सोडूया. या कंसात परत आपली क्रिया आहे गुणाकाराची. तर दशांश चिन्हाचा विचार न करता सध्या सुरुवातीला अंक आहे 8 आणि 125 असा विचार करूया. 125 ला 8 ने गुणूया. 8 45 ला 0, हातचे 4 8 दोन्ही 16, 16 4 20 ला 0, हातचे 2, परत 8 1 8 आणि 2 10. हे आपलं उत्तर अंतिम नाही. आता याच्यात आपल्याला दशांश अपूर्णांकाची मांडणी दशांश चिन्हाची मांडणी करायची. तर इथं पहा दशांश स्थळ किती आहेत, 3 आहेत. इथं किती आहेत, 2 आहेत. 3 + 2 किती झाले, 5. 5 अंकांनी आपलं दशांश स्थळ आता डावीकडे जाणार आहे. तर पहा इथं दशांश चिन्ह आपल्याला इकडे आणायचंय 5 अंकांनी. मात्र विचार करा, इथं तर 4च अंक आहेत, आपल्याला अजून एक अंक कमी पडतोय. तर मग पहा 1 2 3 4, अजून एक पाहिजे अंक, म्हणजे 0 घ्यावा लागेल आणि मग त्याच्या डावीकडे आणून आपल्याला दशांश चिन्ह मांडावं लागेल. मग काय उत्तर होईल याचं, तर पाहूया. विचार करा, 0.010 प्लस हे 20 इथले मायनस इथं काय अंक आलाय पहा 0.01. हे पुढचे 0 आपण नाही लिहिले तरी चालतील. काय उत्तर आलं या कंसाचं, 0.01. आता आपल्याला साध्या पदावलीत आपलं या संपूर्ण एक्झाम्पलचं रूपांतर झालं. साधी पदावली सोडवत असताना ह्या दोन्ही क्रिया एकाच गटातल्या आलेल्या आहेत. बेरीज आणि वजाबाकी ह्या क्रिया एकाच गटातल्या आहेत. जेव्हा एकाच गटातल्या क्रिया येतील तेव्हा डावीकडून उजवीकडे जाताना जी क्रिया आधी आली ती सोडवायची. बघा हे 20 पूर्णांक आहेत आणि त्यांच्यात मिळवायचे 0 पूर्णांक. दॅट मीन्स 20 दशांश पुढचे हे पुढचे जे अंक आहेत ते तसेच येतील. 0 1 0 मायनस मायनस. आता हे याच्यातून मायनस करायचे 0.01. या पद्धतीनं लक्षात येत नसेल मित्रांनो तर असं उभं मांडून घ्या. 20.010 वजा दशांश खाली दशांश मांडा. दशांशाच्या डावीकडचे अंक लागलीच दशांशाच्या लगतच मांडत अलीकडे या. दशांशाच्या उजवीकडचे अंक दशांशाच्या लगतच पलीकडे मांडत जा आणि या पद्धतीने हे एक्झाम्पल सोडवा. तर काय येईल विद्यार्थी मित्रांनो, 0 एकातून एक गेले 0 0, इथं पण दशांशला दशांश 0 ला 0 20. दॅट मीन्स या पदावलीचं उत्तर येतं 20. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी मित्रांनो तुम्हाला बुद्धिमत्ता मॅथ मधील कुठल्याही एक्झाम्पलची कुठल्याही चॅप्टरची काही अडचण वाटत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि लाईक सुद्धा करा. धन्यवाद.